नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. संतोष देशमुख प्रकरण हे वेगवेगळ्या पद्धतीनं आता उकलायला लागलं आहे. ज्या पद्धतीनं घुले आणि सांगळे या दोघांचीही अटक पुण्याहून झाली, बालेवाडीहून, आणि ह्याच्यातला खबऱ्या म्हणून ज्या व्यक्तीला पाहिलं जात होतं, म्हणजे ह्यांच्या अटकेनंतर ह्यांच्यासोबत अजून एक खबऱ्या आहे अशी गोष्ट कळाल्यानंतर मुंबईहून म्हणजे कल्याणहून सिद्धार्थ सोनवणेला ताब्यात घेण्यात आलं. वास्तविक पाहता पहिल्यांदा 7 आरोपी या प्रकरणात होते आणि या सात आरोपींच्या आजूबाजूला हे सगळं वलय फिरत होतं. त्यामुळं जातीय समीकरणं या गोष्टीमुळे तयार झाले होते. पण वास्तविक स्वरूपात जेव्हा सिद्धार्थ सोनवणेची अटक आणि सिद्धार्थ सोनवणेला ज्या पद्धतीने या गोष्टीमध्ये खबऱ्या म्हणून पाहिल्या गेलं, तर त्याच्या संदर्भातून अनेक अशा गोष्टी आता उलगडण्याच्या मार्गावर आहेत. याचा अर्थ असा होतो की कोणतंही गुन्हा असेल, कोणतंही क्राईम असेल किंवा कोणतंही 2 नंबरचं काम असेल, यात जाती, पंथ, भेद या गोष्टी नसतात. यात फक्त असतो तो गुन्हेगारांचा मोटिव्ह, म्हणजे गुन्हेगारांचा मनसुबा, आणि या मनसुब्यावरच हे सगळं आपराधिक जगत आधारित आहे. खऱ्या अर्थानं आपण नेहमी म्हणतो की या संदर्भातून जी काही घटना घडते, जी काही विषय होतात, आणि यालाच म्हणतात की घर का भेदी लंका ढाय. म्हणजे घरचा आपला खबऱ्या असल्याशिवाय एखाद्या गुन्ह्याला पूर्णपणे तार्किक पद्धतीनं किंवा त्याच्या सैद्धांतिक पद्धतीने उतरता येत नाही. त्याच पद्धतीने घर का भेदी म्हणल्यावर हा सिद्धार्थ सोनवणे, जो मूळ निवासी मसाजोगचाच, आणि मसाजोगच्या संतोष देशमुख या विषयाशी सगळ्यात जवळचा आणि निगडीत हा विषय आहे. सहज तिथं थांबलो आणि थोडीशी आजूबाजूला सूत्रांच्या पद्धतीने माहिती घ्यायचा प्रयत्न केला, तर या सूत्रांनी ज्या काही माहिती दिल्या ना, ते थोड्याशा गंभीरपणाचं आहेत. आणि ज्या पद्धतीनं आपण अचानक एखाद्या गोष्टीला आपल्या चष्म्यातून पाहतो, त्या गोष्टीला त्या पद्धतीने रंगवण्याचा प्रयत्न करतो. गुन्हेगारी ही निश्चितच एक कुकलंक आहे. प्रत्येक समाजाला कुकलंक आहे, प्रत्येक जिल्ह्याला कुकलंक आहे, आणि या कलंकामुळं सामाजिक परिस्थिती ही डबघाईला येते. खऱ्या अर्थानं जेव्हा समाज हा विकासाच्या दिशेने धावू लागतो ना, तर विकास हा विषय जेव्हा समोर येतो ना, तर खऱ्या अर्थानं त्याला सगळ्यात मोठा गतिरोधक म्हणजे हा गुन्हेगारी जगत आहे. कारण की गुन्हेगारी जगत हे आपल्याला सरळ मार्गी चालायला रोखतो. नेहमी याच्या आडफाट्या चांगल्या माणसांना नेहमीच होत राहिल्या. चांगल्या अधिकाऱ्यांना होतात, चांगल्या राजकारण्यांना होतात, चांगल्या व्यापाऱ्यांना होतात, आणि त्यामुळं सहजासहजी हे लोक परपोशीसारखे दुसऱ्याच्या जीवावर जगत असतात. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जरी असतील, तर ह्याच्यावर पुन्हा राजकारणी कळस बांधणारे लोकांना काय म्हणावं. कारण की राजकारण हे जागी तिथं असावं. ते घाणेरडं राजकारण खालच्या स्तरापर्यंत पोहोचून समाजामधली जो तेढ आहे, समाजामधला जो प्रेम आहे, समाजातला जो जिव्हाळा आहे, या तेढमुळं हा जिव्हाळा आणि प्रेम जी नष्ट व्हायला लागले ना, ती खरंच दुःखाची गोष्ट आहे. आणि या दुःखामुळं आज सगळ्या समाजावर, म्हणजे सगळ्या बीड जिल्ह्यावर सावट येण्याची वेळ आलेली आहे. आज ज्या पद्धतीने बीडची प्रतिमा डागाळली, खऱ्या अर्थानं आज मी परळीला होतो, आणि परळीत गेल्यानंतर जेव्हा मी परळी शहराचा विषय केला, तर मला आता नाव कोणाचे घ्यायचे नाही आहेत, पण मला जेव्हा या परळीच्या जुन्या भागात जेव्हा फिरलो, तर मला जी काही परिस्थिती पाहायला मिळाली, गावात सुखसुखाट होता. कारण की वातावरणाच्या या सगळ्या वातावरणामुळं सामाजिक भूमिकेत खूप मोठा फरक पडत असतो, आणि चांगली लोक रस्त्यावर येत नाही, ते तेवढं सत्य आहे. परंतु जी काही परंपरा आहे परळीची, आणि परळीचा जो भाग आहे, तो एक चांगल्या पद्धतीचा वलय असलेला गाव आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी जे साहित्यिक संमेलन, अखिल भारतीय साहित्य संमेलन
दमा मिरासदारांच्या अध्यक्षतेखाली परळीला जे बसवलं होतं तर त्याचं सगळ्यात मोठं कारण होतं की परळीच्या आजूबाजूच्या ग्रामीण क्षेत्रातल्या लोकांना जे काही साहित्यकार असतील त्यांना प्रेरणा मिळाव्या, त्यांच्या माध्यमातून एक नवचैतन्य, ज्या पद्धतीने अंबाजोगाईमध्ये एक ज्ञानाची गंगा वाहते, ज्या पद्धतीने धाकलं पुणे म्हणून अंबाजोगाईला ओळखलं जातं, त्या पद्धतीची विषय या परळीमध्ये यावं. आणि अनेक लोक अशी भेटले की जे खरंच साहित्यामध्ये खूप रसिक आहेत, त्यांनी साहित्यातून साधना केलेली आहे, परळीचे विषय वेळोवेळी मांडलेले आहेत. परंतु परिस्थिती काय असते की चांगल्या लोकांना प्रसिद्धीत यायला वेळ लागतो आणि ते समाजाचा खूप मोठा दोष आहे. तो दोष नेहमीच आपल्या समाजावर हावी राहिलेला आहे. एखाद्या चांगला माणूस जर काम करत असेल ना, तर समाज त्याची सहजासहजी दखल घेत नाही. जेव्हा दुसऱ्यांकडून त्याची दखल व्हायला लागते, जेव्हा दुसरे त्याची सराहना करू लागतात, त्याची वाहवा करू लागतात, त्याचे सत्कार करू लागतात, तर तेव्हा समाजाला आपल्या माणसाबद्दल आत्मीयता वाटू लागते आणि त्यानंतर त्या माणसाचा विकास खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक होतो. हीच बोंब नेहमी राहिलेली आहे. पण आपराधिक जगताचं तसं नाही आहे किंवा एखाद्या वाईट कृत्याचं तसं नाही आहे. याच्या सगळ्या गोष्टी या पसरायला वेळ लागत नाही. त्यामुळेच म्हणतात, ते काही जण म्हणतात, थोडंसं वात्रट शब्द आहे, पण ते पादलेला वास कधी झाकत नाही. तसाच पादलेला वास म्हणजे आपराधिक जगत. आणि हे जगतामुळं त्याची जी काही परिस्थिती निर्माण होते, त्याचा जो व्याप वाढवला जातो, ह्याचा करणं हे 10% असतं, त्याची व्याप्ती ही 90% जास्त सांगितली जाते. कारण की आमचा बाळ्या खूप रागीट आहे. म्हणजे आमचा बाळ्या खूप रागीट आहे म्हणजे त्याला कसलंच सहन होत नाही. अरे कशाचा बाळ्या, कशाचा खोळ्या, तुझ्या घरापुरता तो बाळ्याला तुम्ही तुमचे चोचले बाळ्याचे घरी पोचा. बाहेरच्या लोकांचा समाजावरती लादण्याचा प्रयत्न करू नका. परंतु काही लोकांचं असतं आमचा बाळ्या. मग असं करत करत त्या बाळ्याला एवढं डोक्यावर चढवलं जातं की त्या बाळ्याबद्दल त्याला पुसता येते का, नाक पुसता येते का नाही ह्याचीही शंका असते. पण मात्र आमचा बाळ्या म्हणजे सर्व लोकांच्या मनात विनाकारण त्याचं वैफल्य तयार केलं जातं की तो खूपच क्रूर आहे. परंतु वास्तविक परिस्थितीमध्ये जेव्हा वेळ येते तेव्हा बाळ्या पायाला नाही त्या ठिकाणी पाय लावून किती वेगात पळतो ना, ते त्या बाळ्यालाच माहीत असतं. मग अशा परिस्थित्या जेव्हा तयार होतात तेव्हा त्या जिल्ह्याची नामस्की व्हायला सुरुवात होते, त्याला आळाबंद केलं जातं. जेव्हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी मुंबईमधला गँगवार धडाधड संपवायला सुरुवात केली, नाहीतर अगोदर मुंबईची ही प्रतिमा सगळे गुंडांची मुंबई, फसवेगारांची मुंबई, लुच्च्यांची मुंबई अशीच या फिल्म जगताने दाखवून आपल्या मनात मुंबईबद्दल खूप मोठं गैरसमज निर्माण केले होते. पण मुंबईमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं की मुंबई काय आहे. मुंबई म्हणजे विकासाचा वेग आहे. मुंबई म्हणजे शिस्तबद्धता आहे. मुंबई म्हणजे आपल्या कामाव्यतिरिक्त दुसरीकडं न खुपसणाऱ्या लोकांची संख्या आहे. असे अनेक उदाहरणं मुंबईशी जोडले गेलेले आहेत. परंतु जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा मुंबई म्हणजे फसवेगिऱ्यांची मुंबई, मुंबईमध्ये लुटलं जातं, मुंबईमध्ये फसवलं जातं, या पद्धतीच्या म्हणी सांगून लोकांच्या मनात मुंबईबद्दल दुरावा निर्माण करायचा, तिरस्कार निर्माण करायचा, मुंबईबद्दल भीती निर्माण करायची. आणि आज तेच बीडबद्दल झालं आहे. बीड म्हणजे काय आहे तर बीड म्हणजे गुंडगिरीचं खूप मोठं एक काय म्हणतात त्याला, खूप मोठं एक संघटित गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. पण खऱ्या अर्थानं ते काहीही नाही. 10 लोक जोरजोराने बोंबलतात, परंतु त्यामुळं 90 लोकांचं नुकसान होतं. पण त्या 90 लोकांच्या डोक्यात आलं पाहिजे की या 10 लोकांमुळं आपली नामुष्की होते. त्यामुळे या 90 लोकांनी कमीत कमी त्याच्यातले 20% तरी लोक बाहेर येऊन त्यांनी कामं केले पाहिजे, दाखवलं पाहिजे. आणि विवेकानंद म्हणतात, जेवढं विध्वंसक लोक हे समाजाचं नुकसान करत नाहीत, तेवढेच चांगले लोक हे शांत राहून समाजाचा विध्वंस करतात. आणि वास्तविकता आहे, हे वास्तविकता आम्ही स्वीकारली पाहिजे. खऱ्या अर्थानं हीच परिस्थिती मसाजोगच्या संदर्भात झाली. आणि मसाजोगच्या संदर्भातून ज्या गावातल्या
फुटीर लोकांनी ज्या काही संदर्भ सांगत गेले आणि आपल्या कॉम्पिटिटरला कशा पद्धतीनं त्याची मुष्क्या आवळण्यासाठी हा असा कट रचण्यात आला. हा सिद्धार्थ सोनवणे हा एकटाच नाही, अजून खूप नावं निघतील त्यामध्ये. परंतु खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीची विवेचना झाली पाहिजे. आणि चांगल्या कामाला जर आपल्याकडं कोणी वेग द्यायला येत असेल ना, तर असे घाणेरडे प्रकार करून, अशा पद्धतीने विकासाला आडफाटा टाकून, अशा पद्धतीच्या क्रूर हत्या करून विकासाबद्दल जी तुम्ही नामुष्की पसरतायत ना, त्यामुळं सामाजिक ऱ्हास खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यामुळं येणे कधीही जेव्हा आपण विचार करू तर खऱ्या अर्थानं विकास हा राजकारण्यांकडून होत नसतो, विकास हा समाजाकडून होत असतो. एखादी चांगली गोष्ट आल्यानंतर त्या लोकांना पोषक वातावरण दिलं. अधिकारी काय हो, अधिकारी येतात जातात. अधिकाऱ्यांचं ठराविक काम आहे. म्हणजे आपल्या घरात जसं पाहुणे येतात, 2, 4, 5 दिवस राहतात, प्रचंड चांगल्या पद्धतीच्या मेजवान्या खातात. आपण जे नाही ते त्यांना खाऊ घालतो आणि जाताना मग नावं ठेवूनच जातात. त्या पद्धतीने या प्रशासन व्यवस्थेचं झालेलं आहे. ही प्रशासन व्यवस्था बीड जिल्ह्यात येते, आपला 3-4 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करते, गलेलठ्ठ पद्धतीनं आपलं पोट भरते, पाहिजे त्या पद्धतीने मेजवान्या खाते, पण जाताना शेवटी बीड जिल्ह्याच्या नावाने खापरच फोडून जाते. त्यामुळं आता आपण जागं व्हायला पाहिजे. आपण आपल्यातला चांगुलपणा दाखवायला पाहिजे. आणि आपण जोपर्यंत या गोष्टीवर मात करणार नाहीत, कारण की गाव, जिल्हा, तालुका आपल्याला चालवायचा आहे. आपण ज्या पद्धतीने त्याला आकार देऊ त्या पद्धतीने ते इथं नांदायला येत असतात, प्रशासन व्यवस्था राबवायला येत असतात. भलेही संविधानानं त्यांच्या हातात अधिकार दिलेले असतील, तर त्या अधिकाराचा वापर कशा पद्धतीने करायचा ते आपण ठरवलं पाहिजे. मग या सगळ्या गोष्टीतून जिल्ह्याला खूप मोठा धडा मिळाला आहे की अशा पद्धतीच्या कृत्य करणाऱ्या लोकांना ची वाहवा करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती, सामाजिक सलोखा, सामाजिक एकोपा जपून आपल्या जिल्ह्याचं काय भवितव्य करता येईल याकडेच लक्ष द्यावं. नमस्कार.